गोपी चंदन टिळा हृदयी कळवा वैष्णवांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। जं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्मृते प्रदेशं विदेन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरा
रामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार हरो हरि कीर्तन चलो जी पवन कुमार हरो हरि कीर्तन हरि कीर्तन सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निरधारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेमो तो देवा परम पूज्य जगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा सगळ्यांच्या पाठांतरातला सगळ्यांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे आपल्याला काय सांगतायत की देवाला काय आवडतं बाबा तर देवाला काय आवडतं तर देवाला सगळ्यात पहिले काय आवडतं तर नामाचा उच्चार हा पहिला देवाला आवडतं ते काय तर नामाचा उच्चार आणि ते पण रात्र आणि दिवस एवढंच आवडतं का तर नाही पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तुळशी माळ ज्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे असे संत असे जे भक्त आहेत असे भक्त माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडतात आणि फक्त माळ घालून चालणार नाही तर कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल आणि एवढंच करून चालणार नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल हृदयामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळा पाहिजे मायबापू आणि एवढंच करून चालणार नाही
तर आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी केली पाहिजे. करताना बाबा तुम्ही सगळेजण? हा, सगळेजण तुम्ही वारी करता, मग तुम्ही देवाचे काय झाले? आवडते झाले, नाही का? मग भगवान परमात्म्याला काय आवडतं? तर काशीला तुम्ही कुठेही जा, परंतु काय करा? वारी करा. जो वारकरी वारी करतो असे वारकरी देखील माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात. असं ज्याचं नियम आहे असे भक्त माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडतात. एकार जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. असा जो भक्त आहे ज्या या चारी नियमाप्रमाणे वागतो असा भक्त माझ्या भगवान परमात्म्याला आवडतो असे नाथ बाबा सांगतात. विठ्ठला विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की इथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज माझी दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि या सप्त्याला 3रा वर्ष चालू आहे. माय बाप हो, श्री जगदीश्वरानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह इथं चालू आहे. आणि खामगाव या गावाचं नाव आहे खामगाव खापरफुटी, नाही का? नवीनच गाव आहे बाबा, पहिल्या वेळेसच काय झालंय? प्रसंग आलाय, नाही का? परंतु गावाचं नाव पण नवल करण्यासारखं आहे. खामगाव खापरखुटी, तालुका सिंदखेड राजा आणि जिल्हा बुलढाणा, बरोबर का? हा. आणि इथं समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं हा सप्ताह इथं राबवला जातो. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी एकदा धन्यवाद देईल, कारण की तुम्ही खूप सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पारायण वगैरे काही चालू नाहीये का? वा, छान. तर या ठिकाणी सुंदर असं नियोजन तुम्ही खामगाववाडीने केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांना एकदा धन्यवाद देते. सगळ्यात प्रथम म्हणजे मी कौतुक ज्यांचं करेल असे सगळ्यात प्रथम ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे असणारे दादा, नाव आपलं बळीराम महाराज आणि तसेच कृष्णा महाराज, ह्या दोघांनी खूप सुंदर अशी चाल इथं गायलेली आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा, कारण की गायन करणं देखील हे सोपं नाही. गाव छोटस वाटतंय मला, आल्यावर असं वाटलं की बाबा कीर्तन होतं की नाही, कारण की वातावरण पण. परंतु तुम्ही सुंदर असे हिरे इथं काय केलेलं आहात? पारखून आणलेलं आहात. तसेच आमच्या बहिणी चंद्रकलाताई ह्या काकडा भजन पण करायला येतं, तुम्हाला साथ करतायत, त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद देते. तसेच गावातील सगळे टाळकरी तुम्हाला देखील धन्यवाद देते. आणि विनेकरी बाबा तुम्हाला देखील धन्यवाद देते. चोपदार दादा तुम्हाला देखील धन्यवाद देते. आणि सगळ्यात छान म्हणजे सखाराम महाराज यांना देखील धन्यवाद देते. अजून बबन महाराज, अजून गावकरी मंडळी, सगळे टाळकरी वृंद तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. तसेच सगळ्यात छान माझा आवाज तुम्हा सगळ्यांना शेवटपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात असे असणारे आमचे माईक सिस्टीम वाले दादा, तुम्हाला देखील धन्यवाद. आणि ज्यांनी इथं सुंदर असं वातावरण निर्माण केलेलं आहे, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, ज्यांनी आनंदीमध्ये राहून सखोल ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे. अहो, वर्ष 2 वर्ष नाही तर अख्खं आयुष्य त्या पखवाजामध्ये ज्यांनी घातलेलं आहे आणि त्यांच्या हाताला एवढं छान गोडवा आहे असे आमचे दादा सुनील महाराज भुतेकर यांना देखील धन्यवाद देते. कारण की दादाच्या हातामध्ये खरंच जादू आहे. मला आले आले असं वाटलं की आता कीर्तन तर साईडला ठेवा, परंतु ह्यांची सुंदर अशी चाल आणि त्यांची जुगलबंदीच बघावं माय बापू. सगळ्यांनी एकदा त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सगळे गावकरी मंडळी, पुरुष तसेच
तसेच महिला मंडळ तुम्ही सगळेजण माझं कीर्तन ऐकायला आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आणि माझ्यासोबत माझे मिस्टर ते देखील उत्कृष्ट पखवाज वादक आहे, ते देखील माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद देते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तर नाद बाबा आपल्याला काय करतायत, देवाला काय आवडतं हे आपल्याला या अभंगाद्वारे सांगतायत माय बाप हो. तर देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तर सर्वप्रथम नाद बाबा सांगतायत की भगवान परमात्म्याला काय आवडतं, नामस्मरण आवडतं. मग तुम्ही सगळेजण नामस्मरण करता काय माय बाप हो? वा, बाबाजी म्हणतायत हो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नामस्मरण करणं ही देखील काय आहे, साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे का? आता बघा, एवढा छान सुंदर नियोजन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहात. खूप सुंदर. इथं काय चालू आहे, सप्ताह चालू आहे. परंतु इथं कोण कोण आलंय? गावामध्ये एवढेच मंडळ आहेत का सगळे? एवढीच संख्या आहे गावाची? जास्त आहे नाही का? परंतु या धर्म मंडपामध्ये तोच येतं ज्याचं भाग्य सुकृताला येतं माय बाप हो, ज्याचं पुण्य फळाला येतं तेच या कुठे येतात, या सभा मंडपामध्ये येतात. आणि त्यांना आवड असते तेच येतात, बाकीचे घरी. हा, तर बघा इथं येणं देखील काय आहे, काहीतरी तुम्ही पूर्वजन्मेचं पुण्य केलेलं आहे, त्यामुळं भगवान परमात्म्याने तुम्हाला इथं बोलून घेतलेलं आहे माय बाप हो. आणि जे घरी झोपलेले आहेत त्यांचं देखील काहीतरी पुण्य फळालाच आलेलं असेल, म्हणून ते घरी बसून ऐकतायत माय बाप हो, नाही का? हा, म्हणून नामस्मरण करणं हे देखील काय आहे, सोपी गोष्ट आहे. नामस्मरण काय करायचंय, फक्त काय नाही करायचं, नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागत नाही, कोणता मोबदला देखील द्यावा लागत नाही. नामस्मरण करण्यासाठी तुम्ही कोणतेही कार्य करा, कोणतेही काम करा, कोणतेही काम करता करता तुम्ही नामस्मरण करू शकता बाबा. का नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला काही अडीअडचण नाही. तुम्ही काम करता करता देखील नामस्मरण करू करता. कामामध्ये काम तुम्ही शेतामध्ये काम करत असताना तुम्हाला तोंडाने काम करायचंय काय माय बाप हो? हा, मग काम कशाने करायचंय, हाताने. हाताने तुम्ही काम करू शकता, तोंडाला काहीच काम नसतं. मग तुम्ही तोंडाने काय करू शकता, नामस्मरण करू शकता. परंतु नामस्मरण करण्यासाठी काय लागतं, पूर्वजन्मीचं देखील पुण्य लागतं. ज्याचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्यालाच नामस्मरण घडतं. नाहीतर बघा, आमचे जे वाल्मिकी ऋषी होऊन गेले त्यांचं काय झालं होतं, काय झालं, त्यांच्या तोंडाला एक देखील भगवान परमात्म्याचा अक्षर येत नव्हतं मायबाप त्यांना. आपण भाग्यवान समजावं त्यांच्या मानानं, कारण की त्यांचं एवढं पाप झालं होतं, एवढं पाप त्यांनी केलं होतं. कारण की ते काय करायचे,
माणसाचीच हत्या करायची. एवढं पाप झालं की 7 रांजण खड्याने त्यांचे भरले होते. म्हणजे एवढे पाप त्यांनी केलेलं होतं. परंतु एक दिवस असंच नारद महर्षीची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांची भेट झाल्यामुळं त्यांना काय झालं, नामस्मरण ही साधना त्यांना करायला दिली मायबापू. परंतु ज्या वेळेस त्यांनी नामस्मरण करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना जेव्हा 2 अक्षरी मंत्र दिला, काय राम, हा राम शब्द जेव्हा जप करण्यासाठी सांगितला तेव्हा त्यांना राम हा शब्द देखील येत नव्हता. कारण की त्यांचं एवढं पाप झालं होतं ते राम याच्या ऐवजी मरा 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 हा शब्द उच्चारायचे मायाबापू. आणि एक दिवस असं झालं की मरा 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 म्हणता म्हणता आपोआपच त्यांचं काय झालं, राम 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 असा उच्चार त्यांच्या ध्वनीतून येऊ लागला. आणि त्यांना काय झालं, कुळियाची कीर्ती कुळियाची कीर्ती वाढली गहन केले कशाची ताकद आहे, नामस्मरणाची ताकद आहे. त्यांनी नामस्मरण केलं माय बाप हो जीवनामध्ये. आणि रामायण जे त्यांनी लिहिलं ही त्यांना बुद्धी कशापासून प्राप्त झाली, तर फक्त केवळ नामस्मरणामुळं. तुम्हाला देखील नामस्मरणामुळं एवढी ताकद एवढी शक्ती तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी काय करायचं माय बाप हो, नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण करण्यासाठी काय करावं लागतं, आवड पाहिजे. माणसाला आवड पाहिजे. आवड जर नसेल तर ते काही करू शकत नाही. म्हणून आवड पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पाहिजे, आवड. आवडीशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? महिला मंडळ, सण आलं तर तुम्ही काय करता? एखादा सण आला, आता सगळ्यात महत्वाचा सण कोणता तुमचा? होळी. वा वा वा. होळीमध्ये तुम्ही काय करता? गाणी गाता. वा. आणि नाचता नाही का? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये नाचणं याला परम भाग्य समजायचं आणि होळीमध्ये नाचणं याला काय समजायचं? आनंद समजायचं. तो आनंदाचा एक क्षण आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, होळी हा सण साजरा करतो माय बाप हो. मग तुम्ही होळीला किती नाचता, किती गाणे गाता, तसेच गाणे तुम्ही काय करायचे, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी करायचे. मग तुम्ही काय व्हाल, त्या भगवान परमात्म्याचे आवडते व्हाल माय बाप हो. सत्व गाठी मगा सफल होईल मगा. तुम्ही हेची गाणे गा, हसू नका तुम्ही हसू नका, 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 हसू नका हसू नका, हसू नका काय करा, नाचा, हसू नका नाही का? तुम्ही ह्याची गाणे गा, हसू नका. वा वा. तुम्ही ह्याची गाणे गा, परंतु काय करा, हसू नका. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा माय बाप हो. परंतु काय करा, हसू नका. याच्यामध्येच काय आहे, सगळं पुण्य तुम्हाला भेटेल. म्हणून काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याशी जर तुम्हाला नातं जोडायचं असेल
तर त्याच्यासाठी एकमेव साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. बरोबर, गाव आणि तांडा दोन्ही मिक्स आहे का? गावकरी कोण, गावकरी किती गे? हात वर करा. वा वा वा, भरपूर आले. आमची भाषा कळते ना? हा हा, बघा आमच्या शेवालाल महाराजाला काय आवडायचं? कोण सांगू शकेल? सांगू शकेल का कोणी? गोपालन. हा वा, बाबांना बघा सगळं माहितीये. आमच्या सेवालाल महाराजांना गायी आवडायच्या मायबाप हो, म्हणजे पशु पक्षी हे आमच्या सेवालाल महाराजांना आवडायचे. ते स्वतः गायी चारण्यासाठी कुठं जायचे? शेतामध्ये जायचे किंवा जंगलामध्ये जायचे. ही त्यांची काय झाली? आवड झाली. काय? गायी चारणं. कारण की बघा, गायी हे काय आहे? काय आहे गायी म्हणजे? गायी म्हणजे एक मायच आहे ना मायबाप हो. त्यांनी एवढं गायीची सेवा केली, एवढं गोपालन त्यांनी त्या कुठं केलं? पौरागडामध्ये. हा, बाबांची समाधी पौरागड मध्येच आहे ना. हा, त्यांनी खूप सुंदर तिथं एवढं काय केलं? त्या गायींना चारलं मायबाप हो. कारण की गायी काय देते आपल्याला? दूध देते. आणि गायी एवढंच करत नाही, तर प्रत्येक पशु पक्षी पहा तुम्ही, आपलं उपयोग कुठं होतं मायबाप हो? आपला उपयोग कुठं होतं? म्हणजे प्रत्येक माणसाचा उपयोग कुठं होतो? कोणाला तरी अडवण्यात आपण पटाईत असतो नाही का? कोणी पुढे गेलं त्यांना ओढण्यामध्ये आपण पटाईमध्ये असतो. परंतु आमचे जे पशु पक्षी प्राणी आहेत ते काय करतात? ते कोणालाही काहीच अन्याय अत्याचार ते कोणावर करत नाही मायबाबा. उलट माणसं त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. आणि बघा, पशु पक्षी आपल्याला चांगलंच फळ देतात. गाय आपल्याला दूध देते, तिला कितीही मारा ती आपल्याला शुद्ध दूधच देते. आणि मेल्यावर देखील त्याचं जे चामडं आहे ते चामडं आपल्याला पखवाज वाजवण्यासाठी, वादी बनवण्यासाठी कामा येतं. आणि आपण गेल्यावर आपला काय फायदा होतो? हा, शरीराची होय आपली शेवटी मातीच होते मायबाप हो. परंतु माझ्या संत सेवालाल महाराजांना ते सगळं पुढचं समजत होतं. त्यांनी पशु पक्षीवर काय केलं? हिंसा होऊ दिली नाही. आपलं जे आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी गोपालन केली. त्यांनी कधीही अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला मायबाप हो. कधीही त्यांनी प्राण्याची बळी घ्यायला आपल्याला सांगितलेली नाही. परंतु आपल्या समाजामध्ये काय आहे? सेवालाल महाराजांना जर सोडलं तर आपल्या समाजामध्ये सगळे लोक काय करतात? काय करतात? हा, परंतु ते अमंगळ आहे. काय आहे? ते चांगलं नाही मायबाप हो. म्हणून अपंगच त्यासाठी हा निवडला की तुळशी माळ गळा. तुम्ही काय करा? माळ गळ्यामध्ये धारण करा मायबाप हो. कारण की कसं आहे, या समाजाला जागृत करण्याचं काम हे कीर्तनकाराचं आहे मायबाप हो. आम्ही जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही त्या भ्रमामध्येच जगायला लागणार. म्हणून सगळ्यांनी काय करायचंय? त्या सेवालाल महाराजांना तुम्ही मानता ना, मग त्यांनी काय सांगितलंय त्याचं काय करायचंय? तुम्ही अनुकरण करायचं आणि त्याच्याप्रमाणे वागायचं प्रयत्न करायचं मायबाप हो. माझ्या सेवालाल महाराजांची भक्ती एवढी होती की त्यांच्या भक्तीला पाहून जगदंबा माता देखील त्यांच्या माग माग फिरत होती महाराज. त्यांनी आपल्या समाजासाठी जन्म घेतला. कारण की आपल्या समाजाला वरती काढण्यासाठी त्यांनी आपल्याला शिकवण दिली महाराज. गुरु सारुली भयावतर, गुरु सारुली भयावतर, जगदंबा याडी तारे लर फर. गुरु सारुली भयावतर, जगदंबा याडी तारे लर फर. गुरु सारुली भयावतर, जगदंबा याडी तारे लर फर.
जगदंबा आली आहे ना, ती जगदंबा माता माझ्या सेवालाल महाराजांच्या माग माग फिरायची माय बाप हो का? तर सेवालाल महाराजांनी तेवढी भक्तीच त्या जगदंबा मातेची केली होती माय बाप हो. असा एकमेव आपला देव आहे की ते आपल्या देवाच्या माग स्वतः देवी देखील काय करत होत्या, त्याच्या माग माग फिरत होत्या माय बाप हो. आणि तशीच भक्ती आपल्याला त्यांनी शिकवली. काय तर कोणाच्याही बळी जायचं नाही, कोणाच्याही आहारी आपण पडायचं नाही, आपला समाज वरती आणण्याचं त्यांनी कार्य केलं माय बाप हो. तुम्ही कोणाच्याही माग लागत बसू नका. तुम्ही जर नामस्मरण केलं तर स्वतः जशी जगदंबा आली सेवालाल महाराजांच्या माग माग फिरत होती, तसेच सगळे देवी देवता तुमच्या माग माग फिरल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्यासाठी काय करायचंय, नामस्मरण करायचंय महाराज. नामस्मरण जर तुमच्या जीवनामध्ये घडलं तर कोणतेही देव तुमचे काम केल्याशिवाय राहणार नाही. तसंच माझे जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, नाथ बाबांच्या घरी आपण कोणाच्या घरी काम जर केलं तर त्याचं काय घेतो माय बापू, मोबदला घेतो. पैसा घेतल्याशिवाय आपण कोणाच्या शेतामध्ये काम करायला जात नाही. आणि जरी गेलो तरी एक हप्ताभर आपण पैसे मागत नाही, परंतु जेव्हा बाजार आला त्या दिवशी मात्र सांगायची गरज पडते का? नाही. त्या दिवशी आपोआप ते पैसे आपल्या घरी येतात किंवा आपण त्यांच्या घरी गेल्याशिवाय राहत नाही. परंतु माझ्या नाथ बाबाच्या घरी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर अवघे 36 वर्ष माझा मायबाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा कावडीनं पाणी त्यांच्या घरी वाहत होता. कावडीने पाणी जगरी छत्रपाणी वाहे, कावडीने पाणी जगरी छत्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाये. स्वामी एकनाथ, स्वामी एकनाथ, त्यांच्या घरी नाथ बाबांच्या घरी माझा पांडुरंग परमात्मा अवघे 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावून त्याचे पाये. कावडीनं पाणी भरण्याचं काम माझ्या माय बापांनी केलेलं आहे माय बाप हो. परंतु कशाच्या मोबदल्यामध्ये, फक्त नाथ बाबांनी माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती त्यांची एवढी निष्ठावंत होती माय बाप हो. म्हणून जगाचा मालक श्रीखंड्या चंदन उगळूनी करी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी. कावडीने श्रीखंडाचं रूप त्याने धारण केलं आणि नाथ बाबांच्या घरी तो काय करत होता, चंदन उघडून द्यायचं काम देखील करत होता आणि वस्त्र देखील धुत होता माय बाप हो. म्हणून काय करायचंय, आपल्याला देखील त्याची नामस्मरण करण्याची आवड निर्माण झाली पाहिजे माय बाप हो. नाहीतर आपण फक्त संसारामध्ये गुरफटून पडलेलो आहोत. सगळेजण बघा तुम्ही त्या कलियुगामध्ये कोणीही नामस्मरण करायला तयार नाही. सगळेजण जिकडे तिकडे पाहावं फक्त संसारामध्ये गुंतून राहिलेलं आहे. हे माझं, ते माझं, मुलगी माझी, मुलगा माझा, बहीण माझी, चुलता माझा, काय जे असो ते माझं 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 करता करता आपलं पूर्ण आयुष्य जाईल. परंतु आपल्याला शेवटी कोणी कामा येणार आहे का? कोणीच कामा येणार नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये तो जो जीव आहे, तो जीव परमात्मा आहे, तो
तोपर्यंत या शरीराचं सार्थक करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत आपण काय आहोत, कशामध्ये, आपण भ्रमात जगत आहोत माय बाप. म्हणून बघा, गजेंद्र मोक्ष हा तुम्हाला माहित असेल, भागवतामध्ये आलेला आहे. त्या गजेंद्राला वाटत होतं की मला काय करतील, माझा जो परिवार आहे एवढा मोठा तो मला वाचवल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्याचा पाय त्या पाण्यामध्ये एका मगरीनं धरलेलं होतं माय बाप हो. आणि त्याला तिथून त्या गजेंद्राचं तिथं ताकद काहीच काम करत नव्हती. त्यांनी स्वतःचा एवढा बळ लावलं बाहेर येण्यासाठी, परंतु त्याची शक्ती त्या पाण्यामध्ये काहीच काम करत नव्हती. शेवटी त्यांची बायको थकली, मुलं थकले. बायको शेवटी मुलांना म्हणाली, काय नाही म्हणे, आता ह्यांना जर आपण सोडू शकतच नाही, त्यांना बाहेर काढू शकत नाही, एका जीवासाठी आपण सगळे कशाला इथं मरायचं म्हणे, आपण सगळेजण काय करू, घरी जाऊ. आणि एकट्या त्या गजेंद्राला तिथं सोडून ते सगळे घरी गेले माय बाप हो. आणि तेव्हा त्या गजेंद्राला कळालं की मी एवढ्या वर्ष भ्रमामध्ये जगत होतो. कारण की मला वाटत होतं माझी मुलं, माझ्या ज्या बायको आहेत त्या मला इथून सोडून नेईल, परंतु तसं झालं का माय बाप हो, नाही. मग आपण फक्त त्या संसारामध्ये गुंतून राहतो माय बाप हो, परंतु संसारामध्ये आपलं काहीच खरं नाही. परंतु शेवटी तो भगवान परमात्मा त्यांनी त्याला वाचवलं. म्हणून त्या गजेंद्राने त्या भगवान परमात्म्याची काय केली माय बाप हो, प्रार्थना केली. आणि त्या भगवान परमात्म्याने त्याला त्या मगरीच्या तोंडामधून त्याची सुटका केली माय बाप हो. आणि तसंच आपण सगळेजण, जसं गजेंद्राचं पाय त्या मगरीनं धरलं होतं, तसं या कलियुगामध्ये आपलं पाय देखील त्या कोणी धरलेलं आहे, संसाराने धरलेला आहे माय बाप. आणि त्या संसारातून जर बाहेर निघायचं असेल तर फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची, नाहीतर आपलं कोणीच नाही, हे जग कोणाचं नाही माय बाप हो. या जगातून जर आपल्याला तरुण हे भवसागर तरुण पार जायचं असेल तर फक्त तो भगवान पांडुरंग परमात्मा, तो एकच असा देव आहे की तो आपल्याला या भवसागरातून तारून पार नेऊ शकतो. म्हणून तुझा नाम